नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, मी आलो आहे जालना शहरातील कल्याणराव घोगरे येथे स्टेडियम येथे संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी एकादशीसाठी शेगाववरून पंढरपूरकडे प्रस्थान करत असते आणि परतीच्या मार्गावर असताना ही जालना मार्गे जात असते. आज 9 ऑगस्ट 2026 आहे, रविवार आहे आणि आज ही पालखी संत गजानन महाराजांची पालखी जालना शहरातील कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे आलेले आहे. जालना शहरामध्ये जुन्या जालना आणि नवीन जालना अशी 2 दिवस ही संत गजानन महाराज यांची पालखी मुक्कामी राहत असते. जालना शहरातील कची रोड येथे असलेलं सरस्वती भुवन शाळेच्या मागे असलेले कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल आहे. साधारण 2 वाजता या पालखीचं आज 2 वाजता शहरामध्ये आगमन झालं. 5 वाजेच्या अंदाजा या कल्याणराव घोगरे इथं स्टेडियममध्ये मुक्काम झाला आणि त्यानंतर उद्या सकाळी म्हणजे सोमवार रोजी 10 ऑगस्ट रोजी ही पालखी JS कॉलेजकडे मुक्कामीकडे प्रस्थान करण्यात आहे. आज या मुक्कामी आल्या असताना आज आम्हाला राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे शाळेचे आमचे जुने सर भेटलेत. साधारण 20 वर्षानंतर मी खरात सरांना भेटत आहे. जालना शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालय म्हणजे अतिशय नामवंत पावलेली शाळा आहे. साधारण 1952 पासून असलेली ही राष्ट्रीय हिंदी विद्यालय म्हणजे आरेची शाळा जालना शहरामध्ये नावलौकिक पावलेली आहे. की त्या शाळेने अतिशय चांगले विद्यार्थी, नामवंत विद्यार्थी, ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये असो का राजकारणी क्षेत्रामध्ये असो की इतर क्षेत्रामध्ये असो, चांगले विद्यार्थी या शाळेमध्ये घडले आणि सरांच्या हाताखालून ते घडले. की सरांमुळं एक चांगलं मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना भेटलं आणि मी असं म्हणतो की एक विद्यार्थी चांगला घडला म्हणजे एक पिढी सुधरत असते. तर नक्कीच खरात सरांचं योगदान आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तिकडे वाटलं भारी हॅलो चला
अरे या ना पुढे भरला हे समोरचे तर कमी करा तुम्ही आम करता बरोबर कमी तुम्ही ना समा चला पुढे हो पुढे डोकं समोर डोकं पुढे चला मावले पुढे चला मावले डोकं डोकं लावा पुढे हा पुढे मावले आजी पुढे हो पुढे या अरे दादा लाईन भरला कमी झाले पाहिजे दोन नाही काढले की फास्ट फास्ट चालू आहे दिसेना तुम्हाला दिसेना झाली.